नमस्कार. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामानाची परिस्थिती पाहता पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला अनेक बदल दिसून येतील. सध्या बंगालच्या उपसागरात बाष्प जमा होत असल्यामुळे भविष्यात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. आज कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये जोरदार पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. आपण बघतोय की कर्नाटकच्या किनारपट्टी भागात आणि गोव्याच्या आसपास एक मोठे पावसाचे क्षेत्र विकसित झाले आहे. उष्णतेच्या लाटेचा विचार केल्यास विदर्भात तिचा प्रभाव अधिक जाणवत आहे. मराठवाड्यात आज थोडा कमी वाटत असला तरी उद्यापासून तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट देशाच्या तुलनेत अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये तापमान 45°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि पुढील 30 तारखेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहू शकते. आता विविध हवामान मॉडेल्सनुसार JFS आणि ECMWF पुढील काही दिवसांतील पावसाची शक्यता पाहूया. JFS मॉडेलनुसार उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतात पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. 22 एप्रिलला या स्थितीत थोडी घट दिसून येते. 23 एप्रिलला उत्तर आणि दक्षिण भारतात पावसाची शक्यता कमी राहील, परंतु केरळमध्ये प्रभावी पाऊस राहील. 25 ते 26 एप्रिलपर्यंत ही स्थिती कमजोर राहू शकते. 26 एप्रिलपासून कर्नाटक, तेलंगणा आणि केरळमध्ये पावसाळी परिस्थिती राहील. तसेच पूर्व भारतातही पाऊस राहील. 27 एप्रिलपासून केरळ ते कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत पावसाचे प्रमाण वाढेल, ज्यामुळे महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस येऊ शकतो. 28 एप्रिलला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार होईल. 29 एप्रिलपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पूर्वेकडून पावसाळी हवामान तयार होईल, ज्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचे बदल होऊ शकतात. पुढील 15 दिवसांमध्ये उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारतात पाऊस वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसू शकतो. ECMWF मॉडेलनुसार केरळपासून गोव्यापर्यंत हलका कमी दाबाचा पट्टा ट्रफ आहे आणि पूर्व भारतात पाऊस आहे. 22 एप्रिलला या ट्रफमुळे कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली भागात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. गोवा ते केरळपर्यंत दक्षिण भारतात ट्रफ कायम राहील आणि पूर्व भारतातील पावसाचा हलका प्रभाव पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात जाणवू शकतो. 24 ते 25 एप्रिलला विशेष बदल नाही. 26 एप्रिलपासून दोन्ही समुद्रातील बाष्प आणि केरळ ते कर्नाटकपर्यंतची ट्रफ महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागात पाऊस देऊ शकते. 27 एप्रिलला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागासह ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाळी वातावरण राहील. 29 एप्रिलपासून दोन्ही समुद्रात दक्षिणेकडील भागात पावसासाठी अनुकूल स्थिती वाढेल, ज्यामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली आणि कोल्हापूर, सातारा, सांगली भागात पावसाचा अंदाज आहे. एप्रिल 30 आणि 1 मे पासून पूर्व भारतातून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव पूर्वेकडून मध्य प्रदेश आणि विदर्भापर्यंत येऊ शकतो. 2 मे पर्यंत पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठे पावसाचे क्षेत्र दिसेल, परंतु महाराष्ट्रावर त्याचा कमी परिणाम जाणवेल. तरी पूर्व विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात वातावरण बदलू शकते. एकंदरीत मे महिन्यामध्ये हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातही काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. पुढील 15 दिवसांतील JFS मॉडेलनुसार वातावरण पाहिल्यास उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारतात पाऊस वाढणार आहे आणि महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ECMWF मॉडेलनुसारही अशाच प्रकारचे वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्स WD गुजरात आणि राजस्थानपर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहू शकते. 27 एप्रिलपर्यंत भारतात विशेष पावसाळी वातावरण नसले तरी त्यानंतर पूर्वेकडून पावसाचे प्रमाण वाढताना दिसते आणि मे महिन्यामध्ये ते हळूहळू पश्चिम दिशेकडे सरकते. याचा परिणाम सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे आणि माझ्या अंदाजानुसार हे वातावरण अधिक व्यापक होऊ शकते. 22 एप्रिलला सातारा, सांगली, कोल्हापूर आणि काही प्रमाणात लातूर, धाराशिव आणि सोलापूरच्या भागात पावसाची शक्यता आहे. 23 एप्रिलला याच भागात हलकी शक्यता राहील, विशेषतः सातारा आणि कोल्हापूरच्या आसपास. 25 एप्रिललाही याच भागात थोडेफार वातावरण जाणवू शकते. 26 एप्रिलपासून वातावरणात बदल अपेक्षित आहेत. 27 एप्रिलपासून बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात बदल होतील. 28 एप्रिलला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण आणि पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव अधिक असेल. 29 एप्रिलला पूर्व विदर्भ आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पावसासाठी अनुकूल स्थिती तयार होईल. एप्रिल 30 आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पूर्व विदर्भाच्या बऱ्याच भागात, त्यानंतर दक्षिण मराठवाडा आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूला वातावरण बदलेल. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर वातावरण तयार होणे हे मान्सून पूर्व पावसाचे संकेत आहेत. 2 मे पर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहील, म्हणजेच वातावरण बदलत आहे. 3 मेला नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि संपूर्ण पूर्व विदर्भ, दक्षिण मराठवाड्यात मोठे वातावरण तयार होईल
आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागातही सक्रिय होण्याची शक्यता आहे. एकंदरीत मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार होण्याची शक्यता आता स्पष्ट झाली आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.